सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील पोर्तुगीजकालीन सर्वात जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस म्हणजेच येशू ख्रिस्त जन्मदिवस नाताळ हा सण उत्साहात साजरा होताना दिसतो। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते। सिंधुदुर्गमध्ये नाताळाचा सण उत्साहात साजरा झाला। या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील हजेरी लावली। ख्रिस्ताला भेटण्यासाठी तीन जे राजे आलेले आहेत ते ट्रेडिशन परंपरेने पाहिले तर ईस्टमधून आलेले आहेत, पूर्वेकडून आलेले आहेत। ते ज्ञानी मनुष्य होते आणि हे मनुष्य ही माणसं ख्रिस्त बाळाला भेटण्यासाठी सोने आणि इतर गंधरूप घेऊन आलेले होते। आणि त्यामुळे आपण बनवू शकतो की ख्रिस्ताचा हा संदेश जो प्रेमाचा संदेश आहे, शांतीचा संदेश आहे, हा सर्वांसाठी आहे आणि सर्वजण हा संदेश निश्चितच ख्रिस्ताकडून ऐकत असतात। की मिडनाईट मिसाला येतो, बिशप साहेबांचे आशीर्वाद मिळतात, सगळ्या फादरचे आशीर्वाद मिळतात, आपल्या लोकांना भेटायला मिळतं, त्यांना शुभेच्छा देता येतात आणि हे एक सामाजिक ऐक्य आहे जे सावंतवाडीचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य जपलं पाहिजे। दुसऱ्याचा आदर कसं करायचं ही संस्कृती मला सावंतवाडीच्या आमच्या सर्व या मार्गदर्शकांनी शिकवली। त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी तेवढंच प्रेम मिळतं, कारण ही शिकवण बिशप साहेब ज्याला फादर होते तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना ही शांततेची शिकवण दिली।